काय, कार्य काय त्यांचं, राहतात कुठं? महाराज म्हणतात ते वैकुंठाला राहतात. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी, बोलिले जरुषाचं भावे व्रता या झाडू संताचे मार्ग. येथे उपकारासाठी विठ्ठल विठ्ठल विचार केला तर 7 लोक या जगावर उपकार करतात. रविश्चंद्र घना वृक्ष नदी गावस्य सज्जनाः येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिताः. रवी म्हणजे सूर्य, नित्य उपकार करतो. काय उपकार करतो? आपल्याला प्रकाश देतो. सरकार वीज देते, दर महिन्याला आपल्याला बिल पाठवते. पण सूर्याचा मोबदला आपण काय देतो? बोला, आपण प्रकाश घेतो. ज्याला वाताचा विकार आहे त्याला विचारा, ढगाळ वातावरण असलं की त्यांना काय त्रास होतो, बरोबर? सूर्य आरोग्य चांगलं ठेवते. म्हणून सकाळी सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे, उठल्यानंतर सूर्याला नमस्कार केला पाहिजे. ओम आदित्याय नमः, ओम खगाय नमः, हिरण्यगर्भाय नमः, पुष्णे नमः, सावित्रे नमः. 12 नाव घेतले पाहिजे, आरोग्य चांगलं राहील. ज्याची नजर कमी झाली डोळ्याची तरुण वयामध्ये, त्याला केला जाय कुठला? त्यांना सकाळी तांबडा सूर्य असतो, त्याच्याकडे डोळे भरून पाहावं, पापणी लावू देऊ नये, डोळ्यातून पाणी येईल. पण काही जीवनसत्व डोळ्यातलं कमी पडलं तर ते मिळते, आणि त्या माध्यमातून गेलेली नजर जी कमी झाली असेल ते वापस येते. लक्षात. आणि प्रत्यक्ष देव मी तुला दाखवा म्हटलं तर सूर्य आहे. विठ्ठल विठ्ठल प्रकाश देतो, उपकार करतो. मोबदल्यात काय करसाल? फक्त नमस्कार करा. सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे, दुसरं काहीच नाही. पाणी दिलं पाहिजे. असं डोळ्या वर हात करावा, असा तांब्याच्या गलव्यामध्ये पाणी घ्यावं, थोडे फुलं टाकावं, कुंकू टाकावं, आणि पाणी सोडताना अंगावर पाण्यातून प्रकाश पडला पाहिजे, आरोग्य चांगलं राहील. याप्रमाणे चंद्राचे उपकार आहेत. कोजागिरी पौर्णिमेला आपण काय करतो? बरोबर आहे, अमृत देते त्या दिवशी. कलेकलेनं आणि मावळतो, कलेकलेनं वाढतो. शिकण्यासारखं आहे. गरिबी येो का श्रीमंती येो, माणसानं आपला पाय जमीनला टेकून ठेवला पाहिजे. दूध जलता है पानी जलने के बाद, आदमी सुधरता है बर्बाद होने के बाद. लक्षात. सावध राहा, श्रीमंत व्हा, शिकलेले व्हा, पण लोकाला त्रास देण्यासाठी नाही. तुमच्या सगळ्या ज्ञानाचा, संपत्तीचा, सत्तेचा उपयोग गोर गरिबासाठी होत असेल तर तुमच्या ज्ञानाला, संपत्तीला, सगळ्या गोष्टीला किंमत. पण तुमच्या फार मोठ्या होण्यानं लोकांना त्रास होत असेल तर काही कामाचं आहे. त्यापेक्षा लहान पुरलं. विठ्ठल विठ्ठल. नंतर ढग, खारं पाणी नेतात समुद्रातलं. कोण? ढग, जे आपण पिऊ शकत नाही. आणि खारं पाणी नेऊन गोड पाणी देतात शेताला, तुम्हाला, आम्हाला, जनावरांना. तेव्हा आपण जगतो. ढगाचे उपकार आहेत. पुन्हा झाडाचे उपकार आहेत. खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकोची सावली वृक्ष दे जैसा. ज्यानं झाड लावलं त्यालाही सावली, जो फांदी तोडण्याकरता गेला दमला उन्हाळ्यामध्ये, त्या झाडाखाली बसते, झाड त्याला सावली देते. तुम्ही लावा का तोडा, झाड त्याचे उपकार सोडत नाही. झाडाचं मूळ, ठोळ, पान, फूल, फळ सर्व अंगाने उपयोगाचं आहे. ओलेपणी जिवंत असतानाही उपयोगाचं. तुम्ही त्याला कापा, ते लाकडं तुमच्या सगळ्या आयुष्यभर उपयोगाला येतात. बघा तुम्ही. म्हणून ते उपकारक आहे. म्हणून झाडं तोडले पाहिजे. बरोबर हो म्हणतात. मग एकच काम केलं पाहिजे, झाडे लावा, झाडे जगवा. तोच खड्डा, तोच फोटो दरवर्षी ठेवू नका. बरोबर. आपण झालं लावताना फोटो काढतो, पण हे झाड जगवून दाखवलं मग म्हणा तुम्ही. लक्षात. वाढदिवसाला बाकी काही केल्यापेक्षा झाडं द्या, एकमेकाला भेटी. का? भविष्यातली निसर्गाची हानी टाळायची असेल, तुम्हाला निसर्गात संतुलन ठेवायचं असेल तर झाडं लावा. अमरावती जिल्हा भाग्यवान आहे. बरोबर. हा, येऊन गेलं होतं. सगळ्यांमध्ये झाडं अमरावती जिल्ह्यानं लावले. विठ्ठल विठ्ठल. एवढे उपकार जाणं तुम्ही झाडाचे. कारण या ठिकाणी हवा दूषित झाली, पाणी दूषित झालं, जमीन दूषित झाली, अन्न दूषित झालं, लोकांचे विचार दूषित झाले. हे सगळं प्रदूषण घालायचं असेल तर झाड अतिशय महत्वाचं आहे. त्याचे आपल्याला उपकार आहेत. भविष्यामध्ये आता आपण सिलेंडर विकत घेतो, भविष्यामध्ये तोही घ्यावा लागेल. बघा तुम्ही, जगणं मुश्किल होईल. उपकार जाणार. पुढे उपकारात आपल्यावर नदीचे का फेडित पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्र जाप गंगेचे जैसे.
ते हिमालयातून निघाली गंगा समुद्राला पोहोचेपर्यंत सगळ्या गावांना पाणी देत जाते. जे स्नान करतात त्यांचा पापही घेऊन जाते. पापही नेते, तापही नेते, तुम्हाला तहाने भागवते. तुमची उपकारक आहे आपल्यावर. मग काय केलं पाहिजे? या मोबदल्यामध्ये नद्या चांगल्या ठेवल्या पाहिजे. पंढरपूरला आपण गेलो की पैसे टाकतो त्या चंद्रभागेमध्ये, बरोबर? नदीला पैशाचं काही काम आहे का? नाही. तुम्ही असा पैसा टाकला की ते लोक लगेच पैसे काढून घेतात आणि चांगलं पाणी खराब करून टाकतात. कोण? आपले ते काही काही जुन्या चाली मोडल्या पाहिजे. त्याच्या पाठीमागे काय उद्देश होता? पूर्वीचं नाणं होतं तांब्याचं. तांब हे पाणी शुद्ध करते आणि पूर्वी संसर्गजन्य रोग होते. अनेक गावचे लोक एका ठिकाणी आले की एकमेकांना रोग होऊ नये आणि पाणी चांगलं राहावं म्हणून एक नाणं टाकलं त्याच्यामध्ये तांब्याचं, म्हणजे पाणी शुद्ध होत होतं. आता नाणं तांब्याचं राहिलं का? बोला. आता नदीला पैसा टाकायची गरज नाही. आणि सगळ्या शहरातलं, सगळ्या तीर्थातलं पाणी, सांडपाणी जाते कुठं? बोला. नदीमध्ये जाते. नदी कोणा घाण केली? आपणच घाण केली. उपकार काय जाणायचे? नदीला घाण करू नये. झालं. पुढे उपकारात गायीचे. जे गाय गोमूत्र देते, ज्या गोमूत्रानं कॅन्सर सारखे रोग बरे होतात. जे दूध देते, 6 महिने 12 महिने दूध पाजते, ती आपली आई आहे. पण सगळ्या जगाला मरेपर्यंत दूध पाजते ते गाय आहे. लक्षात? अशी गाय आपण कत्तलखान्यामध्ये विकली पाहिजे, बरोबर? तरी हो म्हणतात, नाही म्हणतात. जाऊ दे. म्हणजे या ठिकाणी गायीचे उपकार काय? गाय तरुण आहे तोपर्यंत तुम्ही सांभाळता. म्हातारी झाली कोण्या कामाची नाही. घरातली माय म्हातारी हो का गाय म्हातारी हो, लक्षात? दोघांची सेवा करा तुम्ही. गायीची आणि आईची सेवा केली तर सरणार नाही. मंदिराची संपत्ती खाल्ली तर पुरणार नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही गायीला घरी मरू द्या. नाही तुम्हाला सांभाळणं होत, गोरक्षणला द्या, कळबा कुटार द्या, ढेप द्या, तिला जगू द्या. आतापर्यंत तुम्हाला लाख रुपयात धन दिलं. लक्षात? याप्रमाणे गायीचे उपकार. 6 लोकांचे उपकार मला सांगता आले. चंद्र, सूर्य, ढग, नदी, झाड, गाय. पण संतांचे उपकार सांगता येत नाही. काय सांगू आता? जागवती म्हणजे हे झोप नाही. तुम्ही आता झोपसाल ते झोप नाही बरं. जागवती म्हणजे प्रत्येकाने स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी कुठून आलो? इथं आल्यानंतर मला काय करायचं आहे? माझं कार्य संपल्यानंतर कुठं जायचं आहे? बसमध्ये बसले, कंडक्टर म्हणतो बोला. तुम्ही संध्या कुठचं तिकीट? बरोबर? नाही प्रवास निश्चित नाही केला. लगेच तुम्ही म्हटलं पाहिजे अमरावती द्या. तर प्रवास निश्चित करून घेतला पाहिजे माणसानं. तसं या ठिकाणी जागवती म्हणजे या ठिकाणी बाबा आपण प्रपंच करण्याकरता आलो नाही. तुम्ही या ठिकाणी झोपू नका, तुम्ही जागे राहा. तर तुम्ही या ठिकाणी परमार्थ करून नंतर आपल्या जागेवर निघून जा जिथं नाही तिथं. तात्पर्य सांगायचं एवढं. या ठिकाणी असे संतांचे अगणित उपकार आहेत जे शब्दात सांगता येत नाही. अशा प्रकारे येथे उपकारासाठी घर कोणतं आहे? आले घर ज्या वैकुंठी. का हो? ते संत बोलतात कसे? अभंगाचं 3रं चरण.
लटिके वचन नाही देही उदासीन. अर्थ घेताना शब्द बदल करावा लागतो. लटिके वचन नाही आणि देही उदासीन दोन लक्षणे सांगतात. संत खोटं बोलत नाहीत, कोणाला खोटं बोलायला परवानगी देत नाहीत. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, सत्यमेव जयते. पण कलियुगामध्ये खरंच सांगा, लोक जास्त खोटं बोलतात का? खरं मोबाईल आला तेव्हा फारच खोटं, बरोबर? गावकडपर्यंत दर्यापूरला आलो, खारतळे गावापर्यंत, बरोबर? झालं बरं, ठीक आहे. याप्रमाणे संत खोटं बोलत नाही, कारण खोटं बोलण्यानं वाणीचं तप निघून जाते. लक्षात, वाणीचं तप कायम ठेवायचं असेल तर नामस्मरण जास्त करावं, कमी बोलावं, गोड बोलावं, लोकांच्या हिताचं बोलावं. तैशेसाचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे कसं बोलू नये. विरोधवाद बळू प्राणिताप ढाळू, उपासक छळू वर्म स्पर्शू, आटुवे गोविंदानु आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुण जयावाच्या. ज्ञानोबा म्हणतात, संत कसे बोलत नाहीत? लोकांचं मनाच्या विरोधात बोलत नाहीत. गावामध्ये, घरामध्ये, समाजामध्ये वाद होईल असं बोलत नाहीत. बळजबरीने बोलत नाहीत, अट्टासानं बोलत नाहीत, वर्मी लागेल असं बोलत नाहीत, कोणाला आशेत पडत नाहीत, कोणाला संशयात पडत नाहीत, कोणाला बोलताना फसवत नाहीत. लक्षात, या प्रकारचं बोलणं नसावं. मग या ठिकाणी महाराज म्हणतात, लटिके वचन नाही. संत खोटं बोलू देत नाहीत. पण आपण भागवत ऐकणारे मंडळी आहात. भागवतामध्ये श्रीमद भागवत महापुराण अष्टम स्कंद अध्याय 19 श्लोक क्रमांक 43 5 ठिकाणी खोटं बोलायची थोडीशी परवानगी देते. स्त्रीषु नर्म विवाहेच मृत्युर्थे प्राण संकटे, गो ब्राह्मणार्थे हिंसायाम ना नृतम शा जुगुस्पितम. म्हणजे खोटं बोलता येते बुवा, पण कुठं स्त्रीषु, घरच्या मालकानं पत्नीला सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात. का? तुम्ही मेली तरी सांगणार नाही, बरोबर? पण काय महिला मंडळी गोष्ट गेली, तुम्ही किती म्हणा, तुम्ही सांगू नको कोणाला. ते मैत्रीण भेटली की तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको, सांगतेच ते, बरोबर? तिथूनच वर्तमान म्हणजे लोकमत, देशोन्नती, पुण्यनगरी सगळे पेपर वितरित होतात. पण दोष त्यांचा नाही, त्यांना आणि धर्मराजाच्या माध्यमातून शाप आहे. कुंती मातेच्या निमित्तानं प्रसंग सांगतो, लक्षात येईल. काय प्रसंग आहे? कुंती मातेला मंत्राद्वारे मुलं झाले. सूर्यापासून लग्नाच्या आधी कुमारिक अवस्थेमध्ये एक मंत्र वापरला तर कुंती मातेला कर्ण नावाचा मुलगा झाला. जो समजलं समाजाला तर आपल्याला मान्यता मिळणार नाही, म्हणून नदी सोडून दिला. हे फक्त भगवान कृष्णाला कुंती मातेला माहित होतं. 5 पांडव झाले मंत्राद्वारे. जेव्हा कौरव पांडवाचं युद्ध झालं आणि 5 पांडव कौरव संपून घरी आले वापस, कुंती माते दर्शन घेता शाबासकी मिळवायसाठी, पण कुंती मातेच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. आनंद झाला की अश्रू, दुःख झाले की अश्रू, दुःखातले अश्रू गरम, आनंदातले थंड. काही डोळ्याच्या बाहेरून गळतात, काही आतून गळतात. गरम अश्रू लागले तेव्हा कुंती मातेला धर्मानं विचारलं, आम्ही तर चांगलं काम करून आलो, मग हा रड कशाचा आहे, अश्रू कशाचे? कुंती माता म्हणते 5 दिसता 6वा दिसत नाही. आम्ही 5 होतो, 5 वापस आलो, 6वा कोण? आता मात्र आईचं अंतकरण नाही, राहवलं नाही. तुम्हाला माहित नाही बाळांनो, लग्नाच्या आधी मला एक मुलगा झाला होता, त्याचं नाव कर्ण. असं म्हणता बरोबर धर्मराज फार दुःख झालं. आई हे आधी सांगितलं असतं युद्धाच्या आरंभी अगोदर,
तर आम्ही संपत्तीसाठी राज्यासाठी भांडण केलं नसतं, आम्ही कर्नल दादाला आपल्या पार्टीने घेतलं असतं आणि 6 भाऊ आहे त्या परिस्थितीमध्ये राहिलो असतो. पण हे एवढी मोठी गोष्ट मनात पसवल्यामुळे आमचा भाऊ गमावून आम्ही बसलो. आता असं भविष्यात घडू नये म्हणून मी साथ देतो सगळ्या स्त्री जातीला, त्यांच्या मनामध्ये कुठलीच गोष्ट थांबणार नाही, पसणार नाही. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही महत्वाची गोष्ट घरी सांगायची नसती, काही काही गोष्टी लपवल्या पाहिजे. आयुर्वेदम गृहछिद्रम मंत्र मौषध मैथुने दानम मानापम मानवच नवगोप्यांनी यज्ञतः. प्रयत्नानं 9 गोष्टी समाजापासून घरापासून लपवल्या पाहिजे. तुमच्या घरी पैसे किती ठेवले, आता बँकेमध्ये कोणते आहेत, किती आहेत आणि खिशात किती आणले, सांगायचं नाही, चोर येतील. मग आयुर्वित्तम म्हणजे आयुष्य किती झालं तुमचं ते सांगायचं नाही, सांगितल्याने आयुष्य कमी होते. आयुर म्हणजे आयुष्य, वित्त म्हणजे पैसा, सांगायचा नाही. कमवा किती, ठेवा कुठे, सांगू नका. गृहछिद्रम घरात पती पत्नीचं भांडण झालं तर ते भांडण गावात जाऊ देसाल तर गेलेला पैसा वापस आणता येते, पण दिल्ली इज्जत वापस येईल का? बोला. पैशापेक्षा इज्जतली किंमत देता की नाही? मग सांगायचं नाही. भांडण काय 10 मिनिटाचं भांडण आहे, पुन्हा तुम्ही सारखे नांदणार आहे. पण मी तर म्हणतो ते भांडण कोर्टात जाऊ देऊ नका आणि लेकीबाईनं माहेरात जाऊ देऊ नका. माहेरच्या किती तुम्हाला सल्ला भेटल्या तर नांदायचं तुम्हाला आहे. मोबाईलमुळे आजकाल फार मोठे फोन सुरू झाले. आई भाजी कायची गेली, देता का थोडीशी, नाही का? आता हे कसं करू, ते थोड्या गोष्टी सांगायचं नाही. तुम्हाला तुमच्या नशिबानं संसार भेटला, तो तुमच्या आईमुळे बदलणार नाही. आईला तर करता नाही चांगला, बरोबर, तुम्हाला काय सांगणार आहे? संसार आहे तो, शेवटी किती चांगला करतो फाटकाच आहे. तात्पर्य सांगायचं आहे, घरातल्या गोष्टी गावात माहेरात कोर्टात जाऊ देऊ नका. गृहछिद्र किती जप केला मंत्राचा, पुण्य जाते ना निघून. जप किती करा, सांगू नका कोणाला, पुण्य कायम ठेवा. मग औषध कोणाचं घेतो सांगू नका. आता डॉक्टर पूर्वी वैद्य होते, जुने लोक वैद्याला पैसे देऊन दुश्मनाला मारत होते, विष घालून मारा, याप्रमाणे सांगू नये कोणा वैद्याचं औषध घेतो. आयुर्वेदम गृहछिद्र मंत्र औषध मैथून सांगू नये, दिलेलं दान सांगू नये. शहाणे लोक शेगावला गुप्त दान देतात, त्याचं पुण्य मिळवतात. आपण तर 10 लोकांना सांगतो आम्ही इतकं दान दिलं, इतकं दान दिलं, गेलं पुण्य तुमचं. आणि माना आणि कोण मान केला आणि कोण अपमान केला, पचासाठी असतो, सांगायसाठी नसतो. ज्या संतांचे फोटो लागले, ज्या मंदिरामध्ये मूर्ती आहेत, त्या मूर्तीला विचारा, संताला विचारा, तुम्ही काय काय सहन केलं. ज्यांनी सहन केलं त्यांचेच फोटो आणि त्यांचेच मंदिर आहे. त्यांनी कोणाचं सहन केलं नाही ते जेलामध्ये आहेत. ह्या मुलाखत त्यांची. तुम्ही इथं कसे, ते म्हणतात काहीच नाही, राग आलता 5 मिनिटात खतमच करून टाकला एक जण. इथं आलो ढलो साहोनी टाकी घाय पाषाण देवाची झाला पाय, तयारी ती दृढ म्हण परिसाधा या कारण. हे मूर्ती बनवली तुम्ही, या मूर्तीला किती घाव घातले त्या मूर्ती बनवणाऱ्यानं, सहन केलं त्या गाई दगडानं, म्हणून त्या ठिकाणी मूर्ती झाली. काहीतरी सहन करावं लागेल प्रपंचामध्ये. तात्पर्य सांगायचं आहे की सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात, काही लपून ठेवा. त्यावेळेस तुम्हाला जर खोटं बोलायचं काम पडलं तर हरकत नाही, बाप लागणार नाही. स्त्री नर्म विनोद करताना खोटं बोलायचं काम पडलं तर हरकत नाही, विनोद आहे तो खरी गोष्ट नाही, मस्करी आहे, चेष्टा आहे. खोटं बोललं पाप लागत नाही. विवाहेच अलीकडे मुला मुलीचे लग्न जुळवायसाठी गरीबाच्या मुलाचं गरीबाच्या मुलीचं लग्न जुळवासाठी प्रयत्न केले पाहिजे, मोडण्यासाठी प्रयत्न करू नये. भला किसी का कर्ण सके तो बुरा किसी का. गरीबाचा मुलगा मुलगी भेटत नसेल, 4 सोज्ञ लोकांनी एकत्रित यावं, त्या मुलाचा संसार बसवायसाठी थोडं फार काही तुम्ही गोष्टी ठेवल्या सांगितल्या तर हरकत नाही. पण तुम्ही जर एखादी सोयरीक मोडली आणि त्या मुला मुलीची सोयरीक मोडल्यामुळे त्यांच्यातून जे काही पाप होईल ते तुम्हाला लागते. कोणाला? ज्यानं सोयरीक मोडली त्याला. श्री सुंदरम विवाहेचे वृत्त्यर्थी प्राण संकटे. तुमच्यावर प्राण संकट आहे, तुमचे प्राण रक्षण करण्याकरता खोटं बोलत चालते. गो ब्राह्मणार्थी, गाय कत्तलखान्यात जात असेल तर खोटं बोला, गुरुसंमध्ये पाठवा, पाप लागत नाही. आणि ब्राह्मणाला भगवान कृष्णानं आपल्या 125 वर्ष आयुष्यामध्ये अनेक राक्षस मारले, पण मामा भट्टाला मारलं नाही. म्हणजे ब्राह्मणाचा आपल्या हातून अपमान होऊ नये, सन्मान व्हावा, त्या सन्मान करण्यासाठी खोटं बोलण्याचं काम पडलं हरकत नाही. इथं भागवत परवानगी देते, पण मात्र संत परवानगी देत नाहीत. लटेकी वचन नाही. आणि पुढे म्हणतात देही उदासीन भक्त असे जाणा जे देही उदास. आपण आसक्त आहोत संसाराविषयी आणि संत उदास असतात.
आलं लक्षात? याप्रमाणे दोन चांगले लक्षण सांगितले. काहो तुको उभार आहे, संत खोटं बोलत नाहीत, उदास असतात, बोलतात तरी कसे. अभंगाचं चौथं चरण. मधुरावाणी ओठी
देवा